श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ठसा उमटवणारे चित्रपट या मालेमध्ये आज ऐकूया ओट्टल या चित्रपटाविषयी प्रिया प्रभुदेसाई यांचा लेख. 21व्या शतकात सुद्धा बालमजुरी ही गंभीर आणि व्यापक समस्या आहे. ज्या मुलांनी शाळेत जाऊन आपलं भविष्य घडवायचं तीच मुलं कारखाने, हॉटेल, विटभट्टी, घरकाम यात गुंतलेली दिसतात. बालपण कोमेजून जातं, शिक्षणाची संधी हिरावली जाते, त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडतं आणि भविष्य उद्ध्वस्त होतं. 2014मध्ये प्रदर्शित झालेला पारितोषिक प्राप्त ओट्टल हा मल्याळम सिनेमा ही अशीच एका हरवलेल्या निरागसतेची गोष्ट. कथा आहे कुट्टप्पाई आणि त्याच्या आजोबांची. कुट्टप्पाईचे आईवडील कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेल्यानं आत्महत्या करतात आणि 8 वर्षाचा हा अनाथ मुलगा आपल्या आजोबांकडे केरळमध्ये राहायला येतो. आजोबांची स्वतःची जागा नाही, गावात बदकांची शेती होते. तिथे ते रोजगारावर काम करतात. काम संपलं की दुसऱ्या कामाच्या शोधात अशी ही आयुष्यभराची वणवण. बदकांकडे आपल्या विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहणाऱ्या कुट्टप्पाईला पाहून आजोबांचा मालक त्याला फटाक्यांच्या कारखान्यात पाठवण्याचा सल्ला देतो. हेच तर वय आहे शिकण्याचं आणि कमाई करण्याचं. पण आजोबा दुर्लक्ष करतात. पुढच्या भविष्याची मात्र ती नांदी असते. शाळा बंद झाल्यानं, शिक्षण जरी बंद झालं तरी कुट्टप्पाई हुशार आहे, सर्जनशील आहे, समजूतदार आहे. निसर्गाच्या सानिध्यात आणि आजोबांच्या कुशीत तो रमतो. इथं त्याची ओळख त्याच्याच वयाच्या मुलाशी, टिंकूशी होते. हा मुलगा बंगल्यात राहतो, मोठ्या शाळेत शिकतो, पण त्याला कुट्टप्पाईची ओढ असते. हुशार कुट्टप्पाई त्याला एक प्रोजेक्ट बनवून देतो, ज्याला प्रथम पारितोषिक मिळतं. बक्षीस घेताना टिंकूच्या डोळ्यासमोर कुट्टप्पाईचा चेहरा असतो. टिंकूच्या आईला कुट्टप्पाईबद्दल आस्था आहे, मदत करायची इच्छाही आहे, पण नवऱ्यानं नकार दिल्यानं ती हतबल आहे. आयुष्यात बेरीज आणि वजाबाकी कशी करायची ह्याचं जरी शिक्षण घेतलं तरी गरिबांच्या पदरात मात्र शून्य येतं ही जगाची रीत इथेही समजते. आजोबा आणि नातवाबदला बंध मात्र अतूट आहे. तो त्यांच्या खोड्या काढतो, त्यांना प्रश्न विचारतो, मस्ती करतो. ते त्याच्या प्रश्नाला प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. आजोबा अबोल आहेत, पण नातवाशी खेळताना, त्याला खोटं खोटं रागवताना, त्याचा एकटेपणा दूर करताना दाट मिशांच्या मागून एक प्रेमळ चेहरा नजरेस पडतो. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आजोबा आणि नातू आपलं जग निर्माण करतात, पण ह्याला कुणाची तरी नजर लागते. आजोबा आजारी पडतात. आपल्यानंतर नातवाचं काय होणार ही चिंता त्यांना भेडसावू लागते. त्यांच्या मालकाला सांगून ते कुट्टप्पाईला फटाक्यांच्या कारखान्यात पाठवतात. बिचाऱ्या कुट्टप्पाईला ह्याची कल्पना नसते. त्याला तर वाटतं आपण शाळेत जाणार आहोत. ओट्टल म्हणजे पिंजरा. परिस्थितीच्या तडाख्यानं कुट्टप्पाईचं आयुष्यसुद्धा जखडून गेलं आहे. ओट्टल या सिनेमाची प्रेरणा आहे आंतोन चेखव या रशियन लेखकाने लिहिलेली कथा वांका. मूळ कथेचा शेवट दुःखद आहे, पण ह्या सिनेमाचा शेवट मात्र आशेचा किरण दाखवतो. कारखान्यात खितपत पडलेला कुट्टप्पाई आपल्या आजोबांना पत्र लिहितो. परत यायची इच्छा व्यक्त करतो. ज्या गावात कोणतंच पत्र येत नसतं तिथे मात्र आजोबांना पत्र पोचतं आणि आपलं मन कुट्टप्पाईच्या परतणाऱ्या छोट्याशा पावलांचा वेध घेतं. कुट्टप्पाईचा वनवास संपेल या सकारात्मक विचारावर हा सिनेमा संपतो. ठसा उमटवणारे चित्रपट या मालेमध्ये ओट्टल या चित्रपटाविषयी प्रिया प्रभुदेसाई यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.